नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. अंतरंग पांडुरंग करणाऱ्या या भक्तिरंग मैफलीत अगदी मनापासून स्वागत. संतांचा स्पर्श आपल्या शब्दाला आणि क्षणांना झाला की आपोआप क्षणात सुद्धा अभंग होण्याची किमया येते आणि म्हणूनच कुठलाही प्रहर हा मंगल प्रहर होतो. या मैफलीत जो क्षण आपण अनुभवणार आहोत त्या क्षणामुळे पुढचा अवघा दिवस हा नक्कीच सण होणार आहे. ती शक्ती संत एकनाथांच्या अभंगात आहे. पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात आहे आणि संत एकनाथांच्या शब्दांना स्वरबद्ध करणाऱ्या केदार पंडित यांच्या संगीतात आहे. रसिक हो, जो तो मनपूर्वक प्रार्थना करतो त्या विठ्ठलाची केवळ संतच नव्हे तर ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे ती वीट सुद्धा मनापासून धन्य झाली आहे. रखुमाई विठ्ठल उभे ज्या विटेवरी ती वीट गातसे मी भाग्यवंत. रखुमाई विठ्ठल उभे ज्या विटेवरी ती वीट गातसे मी भाग्यवंत. भार पेली तिजे उभ्या ब्रह्मांडांचा त्यांचा भार उचलिते मी भाग्यवंत. ही विटेला सुद्धा वाटणारी जीवनाची कृतकृत्यता आहे. तर संत त्या करुणाकर वत्सलामुळे किती धन्य होत असतील, कारण अवघ्या जीवनाचं सार्थक झालं विठ्ठल स्पर्शामुळे. एक सहजता आली. खरं तर अगदी साध्या शब्दात अध्यात्म जगणं म्हणजे काय तर जीवनामध्ये एक सहजता येणं. वृक्ष सहज उमलतात आणि म्हणून हिरवेगार असतात. जेव्हा पानं ओघळतात तेव्हा त्या मोकळ्या फांद्या सुद्धा वसंत ऋतूचं स्वागत करणाऱ्या सहज असतात. तारे सहज लुकलुकतात आणि म्हणूनच प्रकाश देत राहतात अवघ्या विश्वाला. गंगा सहज वाहते. जेव्हा वागणं सहज असतं तेव्हा आपोआपच विठ्ठल आतून प्रगटतो. हे जे विठ्ठलाचं प्रगटणं आहे आयुष्यात सतत ती बरसात होत राहणं हेच या संतांचं मागणं आहे. विठ्ठलाच्या त्या रूपाचं किंवा त्या अरूपाचं वर्णन संत एकनाथ करतात आणि आपण मनपूर्वक त्या करुणाकर विठ्ठलाच्या रूपात दंग होतो, भक्तिरंग होतो. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. उभा श्री विठ्ठल, उभा श्री विठ्ठल, उभा श्री विठ्ठल विटेवरी. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. मना जायते थे, मना जायते थे, मना जायते थे, मना जायते थे, मना जायते थे पंढरी. मना जायते थे पंढरी. मना जायते थे पंढरी. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. भक्त करुणाकर दीनाचा वत्सल.
काम निवारेल गुंती पुरतील काम निवारेल गुंती पुरतील काम निवारेल गुंती पुरतील काम निवारेल गुंती आहे ती विश्रांती आहे ती विश्रांती आहे ती विश्रांती आहे ती विश्रांती संत संगे आहे ती विश्रांती संत संगे मना जाय तेथे 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 पंढरी भक्त करुणाकर दीनाचा वत्सल भक्त करुणाकर दीनाचा वत्सल आषाढी कार्तिकी सोहळा आनंद आषाढी कार्तिकी सोहळा आनंद आषाढी कार्तिकी सोहळा आनंद मिळाला से वृंद मिळाला से वृंद मिळाला से वृंद वैष्णवांचा आषाढी कार्तिकी सोहळा आनंद आषाढी कार्तिकी सोहळा आनंद मिळाला से वृंद वैष्णवांचा तेथे मना जाय तेथे एका जनार्दनी आनंदी आनंद एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद
जाय तेथे मना जाय तेथे मना जाय तेथे मना जाय तेथे मना जाय तेथे पंढरी भक्त करुणाकर दीनाचा वत्सल भक्त करुणाकर दीनाचा वत्सल उभाशी विठ्ठल उभाशी विठ्ठल उभाशी विठ्ठल विटेवरे भक्त करुणाकर दीनाचा वत्सल भक्त करुणाकर भक्त करुणाकर भक्त करुणाकर दीनाचा वत्सल. भक्तिरंगात मनपूर्वक रंगलेल्या रसिक हो, आत्ताच आपण संत एकनाथांच्या अभंग शब्दांचा अनुभव घेतलात आणि आपल्या लक्षात आलं की तो करुणाकर वत्सल आपल्या मनात कुठेतरी जागा होतोय. अहो, अशा जागृतीचा एक अंकुर मनामध्ये निर्माण झाला तरी सुद्धा मागे पुढे झाड प्रकाशाचे असा अनुभव आपल्याला यायला लागतो. संतांच्या शब्दामध्ये वसलेल्या पांडुरंगात ही एक प्रचंड शक्ती आहे. खरंच आहे, आपण ज्याचं चिंतन करू लागतो ना तसा आपला प्रहर होत जातो आणि म्हणूनच पावित्र्याचं चिंतन मांगल्याचं चिंतन आपोआपच आपल्या व्यवहाराच्या वाटा सुद्धा करुणेकडे नेतात आणि आपल्या जीवनाला संजीवनाचा स्पर्श होतो. रसिक हो, यानंतर आपण अनुभवणार आहोत संत नामदेवांचे शब्द. संत नामदेवांच्या शब्दाचं वर्णन म्या पामरांनी काय करावं, माझ्या मर्यादा मला पूर्ण माहिती आहेत. संत ज्ञानदेवांनीच नामदेवांच्या शब्दाचं वर्णन करताना म्हटलंय की अद्भुत आणि निरुपम अशी ही शब्दकळा आहे. परिसा भागवत यांनी असं म्हटलंय की संत नामदेवांचे शब्द म्हणजे जणू काही दुधावरची साय, स्नेहल, वत्सल, कोमल, आईचा स्पर्श असणारी अशी ही मंगल शब्दकळा. रसिक हो, संत नामदेवांना नेहमी सहजता आणि आतली भक्ती ही साथ घालायची. कर्मकांड हे त्यांनी नेहमीच अव्हेरलं. पुष्कळदा असं होतं की कर्मकांडामध्ये आपण गुंतून जातो आणि ज्याच्यासाठी हे कर्मकांड तो विठ्ठलमुळे निसटून जातो आणि म्हणूनच त्यांनी हे जाणलं आणि जे जाणलं ते अवघ्या समाजाला सांगितलं. पुष्कळदा आपण म्हणतो की या सगळ्या चराचराचा सूत्रधार निसर्ग आहे, परंतु नामदेवांनी हे जाणलं की निसर्गाचं सुद्धा सूत्र ज्या पांडुरंगाच्या हाती आहे त्याला आपण आळवूया. आणि म्हणूनच तुझी या सत्तेने वेदाचे बोलणे हे त्यांनी सांगितलं. तुझी या सत्तेने वेद बोलतात चालतात, अवघ चराचर तुझ्या सत्तेमुळे. असा जो सर्व सकल सृष्टीचा सत्ताधारी असा जो विठ्ठल, त्याची आळवणी आपण करूया. आणि आपल्याला सूर देणार आहेत पंडित संजीव अभ्यंकर यांचे सूर आणि नामदेवांच्या शब्दांना संगीत दिलंय अर्थातच केदार पंडित यांनी. ऐकूया. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, तुझिया बळे.
सत्तेने बेरासी बोलणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मर्म हे जाणूनी मर्म हे जाणूनी शरण आलो मर्म हे जाणूनी शरण आलो शरण आलो तुझिया सत्तेने बेरासी बोलणे तुझिया सत्तेने बेरासी बोलणे मेघानी वर्षावे पर्वती बैसावे मेघानी वर्षावे पर्वती बैसावे मेघानी वर्षावे आ, 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 मेघानी वर्षावे पर्वती बैसावे वायुने विचरावे सत्य तुझे वायुने विचरावे सत्य तुझे सत्य तुझे तुझिया सत्तेने बेरासी बोलणे नामा म्हणे काही न हाले साचार नामा म्हणे काही न हाले साचार आ, 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 नामा म्हणे काही नामा म्हणे काही नामा म्हणे काही न हाले साचार नामा म्हणे काय नामा म्हणे काही नामा म्हणे काही न हाले साचार नामा म्हणे काही न हाले साचार आ, आ,
चालणे तुझिया बळे सूर्यासी चालणे तुझिया बळे तुझिया बळे तुझिया सत्तेने वेळासी बोलणे तुझिया सत्तेने तुझिया सत्तेने तुझिया सत्तेने वेळासी